श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, कला अशी पाहिजे की जी लाखो लोकांशी बोलू शकेल. प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाला प्रत्येकाचं जीवन प्राप्त करून दिलेलं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची आवड, प्रत्येकाला प्रत्येकाची निवड प्राप्त करून दिलेली आहे. मग त्याचप्रमाणे आपल्याला अवगत असणारी कला अशी पाहिजे की जी लाखो लोकांशी बोलू शकेल. आता आपल्याला खरं पाहता चित्रकला आवडते, ड्रॉइंग काढायला आवडतो. आपण प्रत्येक निसर्गाचं चित्र काढत असतो, ती आपल्याला आवड आहे. आपण पक्षाचं चित्र काढत असतो, एखादा व्यक्ती असेल त्यांचं आपण संपूर्णपणे चित्र काढत असतो. एखादा निसर्ग सौंदर्य आहे, एखादा समुद्रकिनारा आहे. मग ज्याप्रमाणे आपल्याला जी आवड आहे त्याचं आपण संपूर्णपणे काय काढत असतो, चित्र काढत असतो. दुसरी एक कला आहे ती म्हणजे संगीत कला. ज्यांना गाता येतं, गायन क्षेत्रात खूप बघा, त्यांना गाणी गायची खूप आवड आहे. नाटक आहे, परंतु जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे कला आहेत, त्या कला आपल्यामध्ये असले अवगत आहे. नुसती कला असून उपयोगाची नाहीये, त्या कलेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. लोकांच्या मनामध्ये आणि भावनांमध्ये प्रवेश करू शकेल आणि अनेक लोकांच्या मनावर प्रभाव टाकू शकेल असं व्यक्तिमत्व आपल्यामधून घडलं पाहिजे. आता आपल्या हातामध्ये बघा, ज्याप्रमाणे आपलं हात उत्तमाची कर्म करत असतात, तर आपल्या हातून उत्तमाची सत्कर्म घडलीच पाहिजे. ही एक कला आहे. काहीकांना जादू, बघा, हाताने जादू करायची खूप आवड असते, ती सुद्धा एक कला आहे. काहीकांना लिहिण्याची असते, वाचनाची असते, बोलण्याची असते, सवय आहे, कला आहे ती. कारण अनेक प्रकारच्या कला आहेत, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर लाखो लोकांशी आपण बोलता यायला हवं. मला ही कला अवगत आहे, आपण गृहीत धरलं. परंतु आपल्याला जी कला अवगत आहे ती जर आपण लोकांसमोर दाखवलीच नाही किंवा लोकांशी आपण बोललोच नाही, तर लोकांना कळेल कसं? कारण हे जग आहे स्पर्धेचं आहे. ज्याप्रमाणे कॉम्पिटिशन आहे, स्पर्धेचं युग आहे. मग एक सुंदर चित्र जर लोकांच्या मनात विचार जगू शकते, भावनांना स्पर्श करू शकते आणि त्यांच्यात नवीन कल्पना निर्माण करू शकते. आता मला चित्र काढायला खूप आवडतं. लोक जे बोलतील ते चित्र मी बघा प्रत्यक्षपणे काढून दाखवत असत. त्यांना सुद्धा आनंद होत असं आणि नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन योजना आपल्याला सुद्धा येत असतात. त्यांच्याकडून पण शिकायला मिळतं आणि आपण प्रत्यक्षपणे काढताना ते काय बोलत आहेत त्याचप्रमाणे नवनवीन आपल्याला चित्रसुद्धा काढायला मिळत असतं. परंतु ज्याप्रमाणे आपल्या लाखो लोकांशी संपर्क होऊ शकेल, आता आपण लाखो लोकांशी बोलायला जाणार नाहीयेत. विचार जर केला, आपण आपल्या घरातील 5 माणसांशी नीटपणे बोलू शकत नाही, तर लाखो लोकांशी संवाद केव्हा साधणार? आपल्याला एवढा टाइम सुद्धा नाही. मग अशा प्रकारे
आपली असणारी कला लोकांसमोर सादर करायची, मग ती कशी सादर करता येईल, कशा आधारे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे ज्या भावना आहेत त्या व्यक्त करता आल्या पाहिजे. आपल्याला असणारी जी कला आहे ती लाखो लोकांसमोर दाखवता आली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये असणारे प्रश्न, त्यांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे. परंतु कला अशी नको की ज्याप्रमाणे इतरांना त्रास होईल. काही लोक फक्त बोलत असतात, परंतु त्या बोलण्याला खरंच पाहता अर्थ नसतो. नुसते फक्त बोलत असतात, करत तर काहीच नाही. त्यांच्या बोलण्याला बघा प्रत्यक्षपणे गतिरोधक नाही, फुल स्टॉप नाही. एकदा का सुरुवात झाली की आपल्याला सुद्धा बोलून देत नाही. त्याचा आपल्याला अर्थ कळत नाही. बघा समर्थ म्हणाले, मग कला ही अशी हवी की आपल्याला सुद्धा कळली पाहिजे आणि इतर लोकांना सुद्धा त्याचं महत्त्व समजलं गेलं पाहिजे. मग आता लाखो लोकांशी बोलायचं आहे. आपल्यामध्ये असणारी कला ही प्रत्येकाला आवडीनिवडीनुसार आहे. प्रत्येकाला समान कला नाही आहे. प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी आहे. ज्याप्रमाणे मला चित्रकला काढायला आवडतं, त्याचप्रमाणे माझ्या मित्राला क्रिकेट खेळायला आवडतो. त्याला उन्हामध्ये कितीही वेळ जरी ठेवलं तरी तो तिथे सराव करील. परंतु आपल्याला जर तिथे बघा सराव करायला सांगितलं तर आपल्या शरीराला त्रास होईल. कारण का? व्यायाम नाही, सवय नाही. म्हणजे कला ही प्रत्येकाला त्या क्षेत्रामध्ये नसते, तर प्रत्येकाची क्षेत्र हे वेगवेगळे आहेत. बरोबर की नाही? म्हणजेच आपण असं जर पाहायला गेलो की माझी 10वी झाली, 12वी झाली, आता माझा मित्र कोणत्या फील्डकडे वळालेला आहे, त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला सुद्धा जायचं आहे. परंतु आपल्याला जर बघा सायन्समध्ये किंवा गणितामध्ये जर आपल्याला कमी मार्क मिळाले, बरोबर की नाही, आपल्याला 10वीला बघा विज्ञानामध्ये आणि गणितामध्ये जर कमी मार्क मिळाले, तर आपल्याला 11वीला सायन्समध्ये प्रवेश घेता येईल का हो? आपलं गणितसुद्धा कच्चं आहे आणि विज्ञानसुद्धा कच्चं आहे. आणि माझा मित्र सायन्समध्ये गेलेला आहे, तर आपल्याला जाता येईल का? विचार करा. तो गेला म्हणून मी जातो, परंतु त्याची आवड आहे. त्याला खूप सारे इंग्लिशसुद्धा येतं, त्याचं चांगलं गणितसुद्धा आहे, उत्तम प्रकारे विज्ञानाचा अभ्याससुद्धा आहे. मग असं जर पाहता माझं जे पाठांतर आहे, मग मी कोणती साईड पकडली पाहिजे, मला पुढे काय करायचं आहे, कोणतं करिअर करायचं आहे, कशामध्ये आपल्याला नाव कमवायचं आहे, हे जर माहीत नसेल, नुसतं तो जातोय म्हणून मी चाललेलो आहे अशाने कधी होत नाही. आपलं वय निघून चाललेलं आहे. वयाला कोणी थांबू शकत नाही. जसं आपण वेळ आहे, वेळेनुसार बघा आपण हळूहळू सेकंदाला आपण आपली वाढ होत असते, आयुष्य कमी होत जातं. बरोबर की नाही? म्हणजेच समर्थ म्हणाले, आपल्याला असणारी जी कला आहे, आपल्याला असणारी जी आवड निवड आहे, आपल्याला असणारा जो छंद आहे, ती कला अशी पाहिजे की प्रत्यक्षपणे लाखो लोकांशी बोलू शकेल. आपल्याला ती लाखो लोकांपर्यंत प्रत्यक्षपणे सादर करताना आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्याला बोलायची सवय आहे, तर आपण 100-200 माणसांसमोर आपल्याला उत्तम प्रकारे बोलता यायला हवं. ही सुद्धा एक कला आहे.
परंतु जर आपला तिथे आत्मविश्वास कमी होत असेल तर समर्थ म्हणाले, मग माणसं 10 असो किंवा 100 असो, परंतु आत्मविश्वास जर डळमळीत असेल तर उपयोगाचं नाही आहे. मग असणारी कला ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे आपल्याला ती सादर करताना कुठलीही जरी अडचण असली तरी ती कला माझ्या हातून पूर्ण कशी होईल हे जर आपण पाहिलं तर लाखो लोकांपर्यंत आपण नक्कीच पोहोचू. जय जय रघुवीर